आता अध्यक्ष महोदय, सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर आता काम तर झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या 10 ते 20 लाख लाडक्या बहिणींना योजनेतनं अपात्र करण्याची तयारी आता सरकारची चालू आहे आणि हळूहळू त्या संख्या कशी कमी होईल 2.5 कोटीवरून कसं ते 50 आणि 75 लाखावर संख्या येईल हे बघण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सरकारमधले अधिकारी करतायत असं मला वाटतंय। आता एकदा पैसे दिले, इलेक्शन झालं, त्याच्या आधी 4 हप्ते झाले, 5 हप्ते झाले, महिलांनी बिचारांनी पैसे दिले, आता त्या यादीला टच करणं योग्य नाही। मी अगदी ग्राहक न्यायालयात तरी ह्या महिला गेल्या की आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही यांना मतदान केलं आणि आता असं आमचं अनुदान कसं काय बंद करताय, तर एखाद्या वेळी वेगळा निकाल लागू शकतो। त्यामुळं आता बंद झाले ज्यांचं अनुदान तुम्ही सुरू केलं, आम्ही काही तुम्हाला सांगायला आलो नव्हतो, तुम्ही आग्रहानं त्यांना लाईन लावायला लावली, त्यांना अर्ज भरून घेतले, आता त्यांचा बंगला आहे 2 चाकी आहे का 4 चाकी आहे हे सांगून आता महिलांचे तुम्हाला हे अनुदान बंद करता येणार नाही। ही मतदारांना फसवणूक झाली असा आरोप सरकारवर येऊ शकतो।